बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे नंदकुमार मस्के सर। केजमधील नालंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून ते उत्कृष्ट कार्य करत आहेत। त्यांचे वडील देखील शिक्षकच होते। केज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांनी अनेक वर्ष ज्ञानदानाचं उत्तम कार्य केलेलं आहे। त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। नंदकुमार मस्के सर यांना शैक्षणिक काळामध्ये खेळाची मोठी आवड होती। त्यांचे गुरु रहिकवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्य लेवलवरील स्पर्धांमध्ये बहुमान मिळवलेलं आहे। केजमधील नालंदा विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून दाखल झालेले नंदकुमार मस्के सर सध्या उत्कृष्ट मुख्याध्यापक आहेत। ते आपला पूर्ण वेळ शाळेसाठी देतात। विद्यार्थी हेच आपले दैवत समजून ते कार्य करतात। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या नंदकुमार मस्के सर यांच्या आजवरच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। तर माझं नाव मस्के नंदकुमार बाबूराव, नालंदा विद्यालय मुख्याध्यापक केज। तर मी या शाळेमध्ये जॉईन झाल्यापासून ते आज तागायत माझ्या शाळेमध्ये ॲज अ मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मला जे काही उपक्रम राबवता येतील ते उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे करता येईल यासाठी मी आणि माझे कर्मचारी सर्व प्रयत्न करत असतात। आणि त्याचबरोबर समाजामधील तळागाळातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे चांगल्या प्रकारे घडवता येईल, त्यांना लिहिता वाचता कसं येता येईल यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी प्रयत्न करत असतात। आणि गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊन त्यांना घडवण्याचं काम आमच्या नालंदा विद्यालयामार्फत होत असतं। आणि या कामी माझ्या शिक्षकांचं देखील योगदान हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर माझे वडील ज्यांनी या ठिकाणी ॲज अ जिल्हा परिषद शाळेला शिक्षक म्हणून अतिशय उत्कृष्टपणे काम केलेले, सामाजिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्र या क्षेत्रामध्येही त्यांचा कामाचा ठसा होता। वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन त्यांनी या ठिकाणी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यासारख्या महामानवांचे विचार सांगण्याचं काम त्यांनी केले, पेरण्याचं काम केले। आणि विशेषतः या केज तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीवर व्याख्यान देणारे ते पहिले व्यक्ती या केज तालुक्यातले होते। आणि अशा प्रकारची ओळख मला माझ्या वडिलांची सांगता येईल। त्याचबरोबर माझ्या शाळेमध्ये मुलांना घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आमच्या शिक्षकाकडून राबवले जातात। विद्यार्थ्यांना वाचता कसं येईल, बोलता कसं येईल, लिहिता कसं येईल यासाठी आम्ही आमच्या परीनं शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत असतो। आणि हे काम करत असताना जेव्हा विद्यार्थी आमचे चांगले घडतात तेव्हा आम्हाला मानसिक जे समाधान असतं, आत्मिक समाधान जे असतं ते आत्मिक समाधानसुद्धा मिळतं। जेव्हा एखादा विद्यार्थी चांगल्या पदावर जातो आणि चांगल्या पदावर जाऊन आल्यानंतर त्याला आम्ही ओळखू शकत नाही, कारण त्याच्या चेहऱ्यामध्ये, त्याच्या शरीरयष्टीमध्ये बदल झालेला असतो। पण तो येतो आणि आमचे पाय धरतो, त्यावेळेस आम्हाला त्याला विचारावं लागतं, बाळा की तुझं नाव काय आहे? आणि त्यावेळेस आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आम्ही जे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाचं खरंच काही चीज झालेलं आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आम्ही घडवण्याचं काम करत असतो। आणि जवळपास या शाळेला 44 वर्ष झालेली आहेत। या 44 ते 45 वर्षामध्ये या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी, सर्व शिक्षक बांधवांनी अतिशय इमाने इतबारे काम करून अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या शाळेनं केलेलं आहे। शाळा हेच माझं विश्व आणि शाळा हाच माझा श्वास, शाळा हेच माझं आयुष्य। माझा प्रवास सुरू होतो शाळेपासून आणि थांबतो सुद्धा शाळेपर्यंतच। तर माझं या ठिकाणी ध्येय काय आहे तर मला विद्यार्थी घडवायचे, कारण आज घडवलेले विद्यार्थी उद्या भारताचं भवितव्य आहे। अगदी हेच ब्रीद उराशी बाळगून मागच्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कार्य करत असलेले नालंदा विद्यालय केज येथील सन्माननीय मुख्याध्यापक महोदय नंदकुमार मस्के सर यांची मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे। या मुलाखतीच्या माध्यमातून गुरुजींचा जो प्रवास आहे, कारण काय असतं की
मुख्याध्यापक साहेब सर आज अनेक विद्यार्थी घडवत आहेत, परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा पालकांना सुद्धा ऐकायचं असतं की आमचे आदर्श गुरुजी घडले कसे, नाही का. गुरुजी, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया तिथून. अगदी काय सांगाल नेमकं की तुमचं बालपण कसं गेलं, तुमचे आई वडील, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, तुमचं शिक्षण याबद्दल काय सांगाल? तर माझं नाव मस्के नंदकुमार बाबूराव, मुख्याध्यापक नालंदा विद्यालय केज. मी कसा घडलो हे मी माझ्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट करतोय. माझे आजोबा, माझे वडील लहान असतानाच वारले. माझ्या वडिलांनी स्वतः रानावनात कष्ट करून शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी माझ्या वडिलांना प्रद्युम्न देशपांडे गुरुजी, जे केजचेच आहेत, त्या प्रद्युम्न देशपांडे गुरुजींनी माझ्या वडिलांना नेहमी सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं. मी त्यांचा सदैव माझ्या परिवाराच्या वतीने ऋणी राहील. तसेच माझ्या वडिलांनी शिक्षण घेतल्यानंतर 10वी पास झाली. 10वी पास झाल्यानंतर D.Ed केलं आणि D.Ed केल्यानंतर ते जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून काम करू लागले. केजच्या नावाजलेल्या शाळेमध्ये, जी केजची एक नावाजलेली शाळा होती, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा केज, त्या शाळेचं एक नाव लौकिक या बीड जिल्ह्यामध्ये होतं. त्या शाळेमध्ये, नावाजलेल्या शाळेमध्ये माझ्या वडिलांनी एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम केलं. त्यानंतर इसवडगाव या ठिकाणी काम केलं आणि कुंभेफळी या ठिकाणी काम केलं. त्याची पावती त्या गावातील लोकांनी माझ्या वडिलांना दिलेली आहे. माझं कुटुंब हे अतिशय गरीब परिस्थितीमधून वर आलेलं आहे. जसं माझ्या वडिलांनी कष्ट केले तसेच कष्ट मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा केलेले आहेत. आणि ते कष्ट करत असताना ज्या काही यातना आम्ही सहन केल्या, त्या यातना आम्ही कदापिही विसरू शकतो. आदर्श गुरुजी, मी गुरुजी म्हणेल, आदर्श गुरुजी असले तुमचे वडील, ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि नेहमीच या ठिकाणी सामाजिक कार्यामध्ये त्यांची भूमिका राहिलेली आहे. अशा एका आदर्श कुटुंबात जेव्हा आपण वाढतो, भले आपली परिस्थिती गरीब असू द्या, परंतु या ठिकाणी स्वाभिमान, नाही का, चारित्र्य या किंवा कसं वागावं याचे धडे आपल्याला मिळतात. तर मला एक विचारायचं वाटतं की आदर्श गुरुजी असले तुमचे वडील, यांनी तुम्हाला कसं घडवलं, काय त्यांचा स्वभाव होता, काय नेमक्या वडिलांच्या? माझे वडील जे आहेत ते अतिशय कडक स्वभावाचे होते. विशेषतः त्यांचं गणित, इंग्रजी हे दोन्ही विषय आणि मराठी हे तिन्ही विषयावर प्रभुत्व होतं. मला घरी कधी कधी ते सुट्टीच्या दिवशी माझ्याकडनं अभ्यास करून घेत असताना ज्या काही माझ्याकडून त्रुटी होत होत्या, त्या त्रुटी मला समजावून सांगत वेळेप्रसंगी, आणि जर कधी त्या मी लक्षात घेतल्या नाहीत तर कधी काळी ते मला पनिशमेंटसुद्धा करत होते. म्हणजे अशा प्रकारे माझ्या वडिलांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे घडवण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर मला ज्या माझ्या गुरूंनी मला जे मोलाचं योगदान केलेलं आहे, त्या गुरूंचा सुद्धा मला घडवण्यामध्ये अतिशय सिंहाचा वाटा आहे. निश्चितपणे आपल्याला आपले आई वडील, गुरुजी हे घडवायलेले असतात, नाही का, म्हणून आपण घडतो. खरं तर सर एक विचारावं वाटतं की म्हणजे वडील शिक्षक होते म्हणून तुम्हाला शिक्षक व्हावंच वाटलं का आणखी काही? नाही, तसं नाही सर. मी खरं तर विद्यापीठामध्ये मी MA हिंदी करण्यासाठी गेलो होतो, परंतु योगायोगानं माझ्याकडं राज्य पातळीवरचे खो-खोचे प्रमाणपत्र असल्यामुळं आमचे विद्यापीठामध्येच आमचे चुलते रक्तशास्त्र विभागाला प्रमुख आहेत होते ते डॉक्टर B.S. मस्के, त्यांच्याकडे मी माझ्या ट्रू कॉपीवरती सह्या आणण्यासाठी गेलो. त्यावेळेस त्यांनी माझे ते सर्टिफिकेट पाहून, तो MA हिंदीला तर काय कर, तात्पुरतं शिक्षण करच, पण तुला मी एका ठिकाणी पाठवतोय, तू त्या ठिकाणी ॲडमिशन घे. आणि मग माझं मिलिंद महाविद्यालयाचं PES सोसायटीचं BPED कॉलेज औरंगाबादला आहे, त्या ठिकाणी माझं BPED झालं. आणि मग BPED मी चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालो. मला 88% मार्क पडले BPEDला. ते हे कष्टाने त्या ठिकाणी मार्क पडले आणि मग मी लागलीच विद्यापीठामध्ये MPED केलं. वा, म्हणजे मला असं वाटतं की काकाने जे सांगितलं, जे मोलाचं मार्गदर्शन केलं, तुम्ही ते ऐकलं सुद्धा. कारण मोठी माणसं काही चुकीचं सांगत नाही आपल्याला. सर BPED केलं, MAD केलं आणि त्यानंतर मग अगदी जे पुढचं जे आयुष्य आहे, जे पुढचं जे शिक्षण आहे ते काय होतं, का फक्त MAD पर्यंत? मग नाही, पुढचं शिक्षण पूर्ण केलं मी. MPED पूर्ण केलं. MPED पूर्ण केल्यानंतर मी एक अमरावतीला एक स्पर्धा परीक्षा दिली. ते स्पर्धा परीक्षाही पास झालो होतो मी, पण योगायोगानं ती परीक्षा रद्द झाली आणि मग या ठिकाणी नालंदा विद्यालयामध्ये जागा निघाल्या आणि जागा निघाल्यानंतर मी थोडं मागं जाऊया आपण जरा. ठीक. तुमच्या वडिलांबद्दल तुम्ही बरोबर बोलता, आजही त्यांच्या आठवणी आहेत, नाही का,
आता वडील आता आहेत, आई वडील नाही, आता आई आहे पण वडील माझे एक्सपायर झालेले आहेत. आदर्श गुरुजी असलेले तुमचे वडील नाही का, मला असं वाटतं की असे गुरुजी पुन्हा होणे नाही. बरोबर. न्यूज वन महाराज चॅनलच्या वतीने सरांचे जे वडील जे आदर्श शिक्षक होते नाही का, त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आणि सतत या ठिकाणी एक आपला आदर्शवाद त्यांनी जपला. अशा गुरुजींना न्यूज वन महाराज चॅनलच्या वतीने सॅल्यूट. सर, ज्या वेळेला वडिलांची आठवण येते, तुम्ही भावूक होता, काय 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 म्हणजे प्रामुख्याने काही ठळक आम्हाला काही आठवणी प्रसंग सांगा की जे तुमच्या कायम लक्षात राहील. वडील माझे हे सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये सतत असायचे आणि कुठल्याही गावामध्ये असो, या केज तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये त्यांची जयंतीच्या निमित्तानं भाषणं व्हायची. त्या भाषणातून ते आपले विचार मांडायचे. त्यामुळं सामाजिक, धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं नेहमीच उल्लेखनीय कार्य होतं आणि त्यामुळे त्यांना पूर्ण तालुका हा त्यांना माझ्या वडिलांना ओळखत होता. कारण आपल्या कर्मातनं, आपल्या कार्यातनं आपण ओळख तयार करू नाही का, आणि मग लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतातच. सर, जसं तुम्ही वडिलांबद्दल भरवून बोलला, तुमच्या आई आजही आहेत नाही का, काय आईच्या अवतीभोवतीचं आयुष्य कसं होतं? कारण जितका रोल वडिलांचा असतो तितकंच आईचा पण असतो. तर आमचे आजोबा तर वारलेले होते, आजीही वारलेली होती, आई, वडील आणि आम्ही 4 भाऊ आणि 1 बहीण, असं 5 माणसांचं कुटुंब होतं आमचं. म्हणजे जवळपास 7 माणसांचं कुटुंब. आणि 7 माणसाचं कुटुंब त्या काळातल्या पगारावर सांभाळणं हे फार कठीण काम होतं. परंतु त्या काळातल्या आमच्या वडिलांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं योग्य मार्गदर्शन केलं. आईने आम्हाला आमचं घर चांगल्या प्रकारे सांभाळलं. आईने आम्हाला चांगले संस्कार दिले. आमची आई जरी शिकलेली नसली तरी पण आम्हाला आमच्या आईनं अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार दिले की मोठ्या व्यक्तीबरोबर कसं बोलायचं, लहान व्यक्तीबरोबर कसं बोलायचं, मोठ्यांचा आदर कसा करायचा, हे आमच्या आईचे चांगले संस्कार आजही ती आमची आई आजही आहे आणि ती आमच्या आजही मुलावर म्हणजे तिच्या नातवावर ती आजही तशाच प्रकारचे संस्कार करत आहे. मला असं वाटतं की आईची जर भूमिका काय असेल, फक्त लेकरांना खाऊ पिऊ घालणं एवढं नाही, तर आई खरं तर संस्काराचं एक फार मोठं विद्यापीठ आहे. तुमच्या आईने जर तुम्हाला काय सांगितलं असेल तर बाबा रे, लोकांचा मान ठेव, लोकांचा रिस्पेक्ट कर आणि अगदी लोकांना या ठिकाणी मदत कर नाही का. मला असं वाटतं की सर तुम्ही हे पहिल्यापासून पाळत आलेले आहात, कारण घरामध्ये जे पेरलेलं असतं तेच उगवतं नाही का. सर, अगदी याच्या व्यतिरिक्त शाळेमधले तुम्ही कसे होतात, म्हणजे शाळेत एक विद्यार्थी दशेमध्ये तुमची म्हणजे ज्या काही आठवणी आहेत त्या सांगा. मी शाळेमध्ये थोडंसं माझी म्हणजे जसं हुशार मुलं पुढं बसतात आणि जे मुलं एकदम ज्यांना काही अभ्यासात गोडी नसते ते मागे बसतात, तसं मी हुशार मुलांच्या पाठीमागे बसायचो मधल्या लाईनला. आणि मधल्या लाईनला बसल्यानंतर मधल्या लाईनला माझा बसण्याचा उद्देश एवढाच की आपल्याला समोरून चांगलं दिसतंय, ऐकता येते, लक्ष देता येते. आणि कधी कधी माझे वडील शिक्षक असल्यामुळं जे समोरचे जे सर होते ते सर बरोबर मला प्रश्न विचारायचे. मी कुठं जरी बसलो, मध्ये बसलो, पुढं बसलो किंवा कधी पाठीमागे बसलो तरी सरांचं माझ्याकडे लक्ष असायचं की हा शिक्षकाचा मुलगा आहे. आणि बरोबर शिकवत असताना जे ज्या गुरुजी बरोबर मला प्रश्न विचारायचे आणि प्रश्न विचारल्यानंतर मी त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर द्यायचो. माझ्या वडिलांचे सहकारी टांगसाळे सर होते प्राथमिक शाळेमध्ये. मला आठवतंय की ते विज्ञान शिकवायचे आणि त्यांनी विज्ञान शिकवलेलं माझ्या आजही डोक्यामध्ये आहे, मी ते विसरू शकत नाही. त्यांनी मला रेल्वे कशावर धावते हा त्या काळात प्रश्न विचारला होता, 2रीला 3रीला. तो प्रश्न मला आजही आठवतोय आणि त्याचं उत्तर मला आजही आठवतं. तुम्हाला बालवयामध्ये गुरुजींनी प्रश्न विचारला की रेल्वे कशावर धावते, तुम्ही काय उत्तर दिलं? तर त्यावेळेस मी म्हटलं बाबा रेल्वे कोळशावर धावते, रेल्वे वाफेवर धावते, रेल्वे लाईटवर धावते. हे उत्तर मी त्यावेळेस त्यांना दिलेलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे त्या काळामध्ये मला विचारायचं वाटतं सर, तुम्ही त्यावेळेला म्हणजे उत्तर जे दिलं, रेल्वे खरंच पाहिली होती का? रेल्वे पाहिली नव्हती पण मी अभ्यासातून ऐकलं होतं किंवा मी रेल्वे ह्याच्यावर चालते, लाईटवर चालते, दगडी कोळशावर चालते, वाफेवर चालते, हे ऐकलं होतं. काय की मुलांची कल्पनाशक्ती फार मोठी असते नाही का, निश्चितपणे. सर, मला असं वाटतं की तुम्ही अभ्यासात हुशार होतात. सर, अभ्यासाबरोबर तुम्हाला खेळाची आवड होती का? हो, मला खेळाची आवड होती. माझे आदरणीय, माझे प्रिय रहिवाल सर की ज्यांच्यामुळं मी खऱ्या अर्थानं BPED केलं. मी मल्लखांबचा खेळाडू आणि खो खोचा राष्ट्रीय खेळ म्हणजे राज्य खेळाडू अशी माझी भूमिका होती. मी शाळेमध्ये असताना, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये असताना 5वी ते 10वीपर्यंत मी सतत हे 5 ते 6 वर्ष मी खो खोचा एक उत्कृष्ट तालुक्यातला खेळाडू होतो, केज तालुक्यातला, आणि त्याचबरोबर जिल्ह्याचाही चांगल्या प्रकारचा खेळाडू होतो. आणि म्हणूनच माझी आपल्या राज्यापर्यंत माझी
मजल त्या ठिकाणी गेलेली होती. अच्छा, म्हणजे तुम्ही उत्तम खेळाडू नाही का, अगदी स्टेट लेवलला गेलेले खेळाडू त्या काळातले आणि अभ्यासात ते हुशार. सर अगदी गुरुजीचा मुलगा म्हणलं की एक शिस्त असते. बरोबर. आणि त्या काळात ती जास्तच होती नाही का, अगदी कडक शिस्त होती. कारण आपल्या मुलाने वाईट वागू नये ही भावना, ही भूमिका गुरुजींची असायची. सर ज्या वेळेला तुम्ही MA केलं, इकडं MA हिंदी केलं नाही का, आणि नालंदा विद्यालय केज या ठिकाणी तुम्ही रुजू झाला. सुरुवातीला जे दिवस होते सुरुवातीचे ते आजपर्यंत अगदी एक शिक्षक ते मुख्याध्यापक, आम्हाला हा प्रवास सांगा. तर 11/7/95ला मी या ठिकाणी नालंदा विद्यालयामध्ये जॉईन झालो. आणि जॉईन झाल्यानंतर माझा विषय वेगळा होता. ॲज ए मी क्रीडा शिक्षक म्हणून या ठिकाणी जॉईन झालो होतो. परंतु त्या काळचे जे मुख्याध्यापक होते आदरणीय राम घाडे गुरुजी, त्यांनी मला इतिहास विषय शिकवायला सांगितलं की तुला इतिहास विषय शिकवायचा. मी म्हणलं सर तो माझा विषय नाही, पण तुला तयारी करून शिकवावं लागेल. तर मी तेव्हापासून ते आज तागेत मी माध्यमिक वर्गाला म्हणजे 8वी 9वी 10वी या वर्गाला इतिहास हा विषय शिकवतो. आणि इतिहास हा विषय शिकवत असताना तो विषय त्यांच्या गळी कसा उतरेल हा मी 100% प्रयत्न करतोय. आणि माझ्या विषयाचा जो निकाल आहे इतिहास नागरिकशास्त्र या विषयाचा, तो जवळपास 100% निकाल असतो. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही फक्त तोच विद्यार्थी माझ्या विषयामध्ये नापास असतो. म्हणजे तुमचा स्वभाव असा आहे की जे दिलंय आपल्याला ते प्रामाणिकपणे अभ्यास करून ते पूर्ण शिकवायचं नाही का. आणि तुमचे विद्यार्थी सांगत असतात, तुमचे आजी माझे विद्यार्थी, की आम्हाला गुरुजी समजतं, फक्त समजतच नाही तर या ठिकाणी बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात संस्कार नाही का, अगदी एक कटाक्षाने एक बारकाने तुमचं लक्ष असतं प्रत्येक विद्यार्थ्याकडे. सर शाळेकडे कसे बघता नेमके, म्हणजे मला एक विचारायचं वाटतं मुद्दाम अगदी, कारण बऱ्याच वेळा काय असतं की शाळेत येणे म्हणजे अगदी येणे शिकवणे निघून जाणे, परंतु आपल्यासारखे आदर्श गुरुजी फक्त शाळेत येत नाहीत तर प्रत्येक विद्यार्थ्याची जी काही कृती असते किंवा ॲक्शन असते किंवा तो काय करतो याकडे बारकाईने लक्ष असतं. तर तुम्ही या बाबतीमध्ये किती वेळ देता, कशा प्रकारचं तुमचं अगदी ऑब्झर्वेशन असतं ते सांग. तर मी शाळेत आल्यानंतर घरी येऊन मी साधारणपणे 9:30 निघतो. 9:30 ते जवळपास 5:30 कधी कधी 6 वाजतात. आणि जर शाळेमध्ये काही जास्तीचं काम असेल तर ते काम करण्यासाठी मग किती वेळ लागेल काय लागेल याची काही सांगता येत म्हणजे वेळेची बंधन सांगता येत नाही. कधी कधी घरचेही म्हणतात की तुम्हाला बाबा शाळेशिवाय दुसरं काही काम नाही का, म्हणजे शाळा तुम्ही फक्त शाळेचंच बघताय, तुम्ही घरच्याकडे काय लक्ष देत नाही, घरचं हे काम आहे किंवा हे बघायचं आहे. तर मी घरच्यांना स्पष्ट म्हणतो की बाबा माझी पहिली प्रायोरिटी माझी ही शाळेला आहे. शाळा हे माझं दैवत आहे, विद्यार्थी हे माझं दैवत आहे आणि त्यासाठी मला माझा वेळ देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. आणि त्यासाठी मी शाळेसाठी मला जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा वेळ मी शाळेसाठी देण्याचं काम करतो. मला असं वाटतं की आपल्यासारखे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक आहेत म्हणून या ठिकाणी आज समाज आपण जे बघतो नाही का, आजचं हल्लीचं वातावरण आपल्यासारखे गुरुजी आहेत म्हणून फक्त समाज आहे. सर अगदी शालेय जीवनामध्ये अगदी आता तुम्ही तर मुख्याध्यापक आहात, आत्ता या ठिकाणी एक ॲज अ मुख्याध्यापक म्हणून म्हणजे काय काय करता नेमकं, म्हणजे अगदी सांस्कृतिक असेल शाळेतलं सहभाग, शाळेचा सहभाग किंवा मग क्रीडा असेल किंवा मग विद्यार्थ्यांची प्रगती असेल, कारण आता हे स्पर्धेचं युग आहे. बरोबर. तर या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी तुम्ही आणि तुमचे सगळे शिक्षक वृंद काय करता? आम्ही आणि आमचा सर्व शिक्षक वृंद अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्याकडून चांगल्या प्रकारे आम्ही तयारी करून घेतो. सांस्कृतिक कार्यक्रम असतील, विविध क्रीडा स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही आम्हाला सहभाग घ्यायचा आहे त्या क्षेत्रामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्याकडून अगोदर तयारी करून घेतो. आणि तयारी करून घेऊन परिपूर्ण अशी तयारी करून घेतल्यानंतरच आम्ही त्या क्षेत्रामध्ये आम्ही पाऊल ठेवतो. जर समजा आपली तयारी झाली नाही तर त्या क्षेत्रामध्ये आपण जायचं नाही बाबा. क्लिअर. म्हणजे जर आपल्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे तर 100% आपण तयारी करायची आणि 100% तयारी करूनच मग आपण स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व होणं गरजेचं आहे. तर आपण त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. आतापर्यंतचं जे रेकॉर्ड आहे सांस्कृतिक असेल, क्रीडा असेल किंवा स्पर्धा परीक्षेत ते काय नाही? तर आत्तापर्यंत माझ्या शाळेतून क्रीडा क्षेत्राचा जर विचार केला तर राज्यापर्यंत माझ्या शाळेचे विद्यार्थी गेलेले आहेत, विभागापर्यंत गेलेले आहेत, जिल्हा पातळीवर गेलेले आहेत, तालुक्यावर तर असतातच पण तालुका खेळल्यानंतर जिल्ह्याला जातो आपण, जिल्ह्यानंतरच्या भागाला जातो आणि विभागानंतर आपण राज्याला जातो. आणि अशा प्रकारे माझे खेळाडू जे आज पोलीस दलामध्ये काम करत आहेत, बरेच जवळपास 5-6 विद्यार्थी हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत, बरेच विद्यार्थी प्राध्यापक आहेत, बरेच विद्यार्थी डॉक्टर आहेत, बरेच विद्यार्थी इंजिनियर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बरेच विद्यार्थी शिक्षक आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझ्या हाताखालून गेलेले विद्यार्थी हे काम करत आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. बऱ्याच वेळा काय असतं की जेव्हा आपल्याकडं महत्त्वाचं पद असतं मुख्याध्यापक नाही का,
त्यावेळेला शिक्षकाकडे सुद्धा पाहायचं आहे, विद्यार्थ्याकडे पाहायचं आहे, सेवक आहेत त्यांच्याकडे पाहायचं आहे आणि पालकाकडे सुद्धा. आणि या सगळ्यांकडे पाहत असताना अगदी समतोल ठेवावा लागतो. समतोल कोणता? राग येऊन चालत नाही, शांत राहावं लागतं, बारकाईने लक्ष द्यावं लागतं. कारण कोण काय करेल जी काही गॅरंटी नसते नाही का. अगदी प्रत्येक गोष्टीकडे जर बारकाईने बघितलं तरच मग खऱ्या अर्थानं शाळेचं नाव होतं. तर हा जो बारकाव आहे तुमचा कसा असतो नेमका, म्हणजे अगदी कशा प्रकारे तुमचं लक्ष असतं, ऑब्झर्वेशन असतं? तर ऑब्झर्वेशन शाळेत शाळा भरल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत वर्गामध्ये काय चाललंय, कर्मचाऱ्यामध्ये काय चाललंय, शाळेत काय चाललंय याच्याकडे बारीक पाहावं लागतं. आणि बऱ्याच वेळा वर्गामध्ये जाऊन बाबा आज काय झालंय, ह्या विषयाचं काय झालंय, म्हणजे तुम्ही बारकाईने लक्ष देता, त्या विषयाचं काय झालंय, किती अभ्यासक्रम संपलाय, काय तुमचं विद्यार्थ्याचं काय चाललंय, तुम्ही अभ्यास केलाय का. म्हणजे काही विद्यार्थी खोडकर असतात, त्या खोडकर विद्यार्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत शाळेत आल्यानंतर आपले जिम्मेदारीच आहे की शाळा कंट्रोल करणं, शाळेवर नियंत्रण ठेवणं. आणि हे नियंत्रण आम्हाला ठेवावंच लागतं. विद्यार्थ्यावर नियंत्रण ठेवावं लागतं, शिक्षकावर विद्यार्थी कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवावं लागतं. विद्यार्थी सर्व प्रकारचे असतात, हुशार असतात, आगाव असतात नाही का, खेळकर असतात, खोडकर असतात. आणि मग या सगळ्यांना अगदी चांगलं वळण लावणे, चांगले संस्कार देणे ही शाळेची भूमिका असते, शाळेचं कार्य असतं. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या शिक्षक वृंदांना अगदी खूप चांगलं यश आलं आहे. सर, एक लहानसं लावलं हे रोपटं आज मोठं झालेलं आहे, काय वाटतं नेमकं? आणि विशेष म्हणजे पहिल्यापासून तुम्ही या ठिकाणी आहात, म्हणजे शाळेचे जे जडणघडण जे आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलेले आहे, तुम्ही सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. आता काय भावना तुमच्या? 1979ला या शाळेची स्थापना झाली. 1979 पासून ह्या शाळेचा प्रवास सुरू आहे. केजमधली सुरुवातीची नंबर 1 ही संस्था होती, नंबर 1ची शाळा. आणि आजही आम्ही त्या बाबतीमध्ये कमी नाही. आमच्या शाळेचा निकाल हा जवळपास 98, 99, 97% असतो. जो विद्यार्थी फक्त परीक्षा देत नाही तो विद्यार्थीच नापास होतो. आणि आमच्याकडे अतिशय तळागाळातले गोरगरिबांची मुलं असतात, त्या तळागाळातल्या गोरगरिबांच्या मुलांना आम्ही अतिशय कष्ट करून घडवण्याचं काम करतो. आणि हे सगळं श्रेय मी नाहीच तर माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना जाते. माझ्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा, माझ्या शिक्षकांचा सुद्धा विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. 1979 म्हणजे आज जवळपास 44 वर्ष, 44-45 वर्ष या शाळेचा पूर्ण प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये बघितलं आपण की मागच्या अनेक वर्षापासून सतत या नालंदा विद्यालयातील विद्यार्थी अगदी क्रीडा क्षेत्र असेल, अगदी जिल्हा राज्यस्तरीयपर्यंत विद्यार्थी गेलेले आहेत. स्पर्धा परीक्षा असो, सांस्कृतिक असो किंवा अगदी तुमच्या वार्षिक परीक्षा असो, सतत या ठिकाणी विद्यार्थी धडपड करतात. आणि येणारा जो विद्यार्थी, जो घटक आहे, या ठिकाणी गोरगरिबांची इतर लेकरं असतात. आणि त्या लेकरांना, म्हणजे ज्या लेकरांना काही येत नाही किंवा थोडंफार येतं, अशा विद्यार्थ्यांकडनं करून घेणे, त्यांना अगदी बोलतं करणे, त्यांना चांगलं लिहिता आलं पाहिजे यासाठी इथं प्रयत्न असतात. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नालंदा विद्यालयाचा विद्यार्थी वेगळा असतो, कारण त्याच्यावर संस्कार हे वेगळे असतात, चांगले असतात. त्यासाठी सन्माननीय मुख्याध्यापक महोदय आणि त्यांचे सर्व शिक्षक वृंद अहोरात्र प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्नाचंच यश म्हणजे आज शाळेचा या केज आणि या पूर्ण परिसरामध्ये एक नावलौकिक आहे. सर, तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज1 महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. निश्चितच नालंदा विद्यालय केजचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री नंदकुमार मस्के सर यांच्या साधला संवाद घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.